स्वतःबद्दलची आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असतात आणि त्या बाबतीत आम्ही जेव्हा ऑनेर विचारलं की तुम्हाला काय वाटतंय अगं बाई अरेच्चा 2 मध्ये नेमकं काय असू काय शकतं, काही लोकांनी सांगितलं की पहिल्या भागामध्ये स्त्रियांच्या मनातले विचार जे आहेत ते श्रीरंगाला कळत होते, यावेळेस कदाचित पुरुषांच्या मनात काय चाललंय ते कळेल, किंवा काही लोक इतके मस्त होते यावेळेस प्राणी पक्षी हे काय बोलतात ते कळेल. पण मी म्हणते की जर तेच जाणून घ्यायचं असेल तर मग हा सिक्वेलमध्ये वेगळेपण काय आहे, काहीतरी वेगळेपण हे निश्चित असायलाच पाहिजे की नाही, तेव्हाच तो भाग पुढे जातो आणि नेमकं आपल्याला तेच आता कळणार आहे की यामध्ये काय वेगळेपण आहे. एक छोटीशी झलक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. अगं बाई अरेच्चा 2 एरॉस इंटरनॅशनल प्रेझेंट्स इन असोसिएशन विथ अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट अँड केदार शिंदे प्रोडक्शन. 22 मे तारीख जवळ येते, पण त्याच्या आधी बघूया त्याची एक छोटीशी झलक. तुमच्यापैकी अनेकांनी काही ना काहीतरी नक्की विचार केला असेल, पण बिफोर दॅट इथे अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके दिलीप सर आहे. दिलीप सर, दिलीप सरांची वर्सटाईल ऍक्टिंग ही त्यांची खासियत आहे आणि मला असं वाटतंय की अगं बाई अरेच्चा हे तुम्ही आम्हाला 3 वेगळ्या पद्धतीने म्हणून दाखवलं तर खूप छान होईल. वेगळ्या पद्धतीने काय अगं म्हणून दाखवा. अगं बाई अरेच्चा, अगं बाई अरेच्चा, अगं बाई अरेच्चा. थँक्यू सो मच. चेक 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 चेक. स्पर्शाच्या धुसर रेषा, मौनाची मोहक भाषा, प्रश्नांना पडले उत्तर, कापूर भावे अंतर, रस्ता आहे मुलगा, सावल्या मनाच्या वेड्या, जाऊ दे तू बिलगुन थोड्या, ऋणझुणतील सावरण्याची सात पावले, जगण्याचे भान हे नाते आपले, अवघी तहाने नाते आपले, जगण्याचे भान हे नाते आपले, अवघी तहाने नाते आपले. आणि कदाचित अनेकांना ही कथा लक्षात येते, पण पुढचं जे गाणं आहे तिकडे आपण वळणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा ओंकार मंगेशकर यांना स्टेजवरती येण्याची विनंती करते. आणि बरोबरीने निशांतचे बाबा मनोहर गुलाबरे. मनोहर काकांच्या बद्दल मी एवढंच सांगेन, शाहीर साबळेंबरोबर त्यांनी रंगमंच खऱ्या अर्थाने गाजवलाय आणि आमच्या बाबांना म्हणजे शाहिरांना मनोहर काकांची ढोलकी फार आवडायची आणि मी त्यांना आज सांगितलं होतं तुम्ही जे गायलात ना ते आपण पडद्यावर बघणार आहोत, पण एक खणखणीत ढोलकीचा तोडा व्हायला पाहिजे. आणि मी त्यांना एक रिक्वेस्ट केली होती मनोहर काकांना की जी शाहिरांना आवडायची ती खूप सुंदर गातात, अण्णाभाऊ साठेंची माझी मैना गावाकडे राहिली, तर याची 4-5 ओळी का होईना त्यांनी आपल्यासमोर सादर कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. प्लीज माईक्स. आणि हे गाणं जे याच्यानंतर दिसणार आहे त्याचं बोल आहेत कोणी पाहिला 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 का, तर त्याच्याविषयी ओमी बोलेल तोपर्यंत. खूप वेगळं गाणं आहे हे, कारण ह्याच्यात आम्ही काही पारंपरिक गीतांचे शब्दही वापरले. मनोहर काकांनी खूप छान ओळी काही लिहिलेल्या ज्या गाईडलाईन म्हणून आलेल्या निशाच्या चालीबरोबर, आणि त्या शब्दांना आणि त्या फ्लेवरला मॅच करायचं होतं, त्यामुळे एक वेगळा अनुभव होता हे गाणं लिहिणं आणि खूप छान झालंय, तुम्ही पाहालच. पण त्याआधी मनोहर काकांचं हे गाणं मला असं वाटतं की एकदा जोरात टाळ्या या व्यक्तीसाठी. सर्वप्रथम केदारचे आभार मानतो, कारण बरीच वर्ष झाली मी माझी महिना गायचो आणि माझं भाग्य होतं की मी शाहीर साबळेंबरोबर ते गायचो आणि आज बऱ्याच वर्षांनी तो योग आलाय आणि माझं नशिबात चांगलं आहे की मुलगा संगीतकार आणि बाप गायक. म्हणजे हा योग फार चांगला जुळून आलाय, माझ्यासाठी फार चांगलं. स्वागत करूया आपण. आम्ही श्रीदेवीजी यांचं स्वागत.
मी इथे रंगमंचावर आमंत्रित करतो या फिल्मचे प्रोड्युसर नरेंद्र फिरोदिया. इरॉस इंटरनॅशनल तर्फे समीर गोगटे आणि नंदूजी इथे आलेत का? इरॉस इंटरनॅशनल तर्फे ओके. मी स्वागत करतो ज्यांच्यामुळे ही गाणी आता लोकांपर्यंत पोहोचणार आहेत त्या नानूभाईंचं. मग समीर तुम्ही, मी इरॉसच्या या दोन माझ्या खूप जवळच्या मित्रांना इथे आमंत्रित करतो. नंदूजी, समीर आहे, मी इथे आमंत्रित करतो या फिल्मचं प्रमुख पात्र माझं सोनाली. मी त्या 20 वर्षाच्या मुलाला इथे आमंत्रित करतो. निशाद, म्युझिक डायरेक्टर. माझी अर्धांगिनी, खरं तर तिच्या मनातलं मला कधीच कळलं नाही, पण तरी मी धाडस करून पहिला सिनेमा केला होता, पण तिला नक्की स्पर्श केला. पण अशी माझी पत्नी आणि या फिल्मची को प्रोड्युसर बेला शिंदे. मी आता नरेंद्र भाई आणि बेलाला विनंती करेन त्यांनी श्री मॅडमचा छान यथोचित सन्मान करावा. नरेंद्र भाई एक सुंदर ट्रॉफी श्री मॅडमला देतील. नाही, मी इथेच बरं आहे, तू नको. आणि बेला, बेला मॅडम श्री मॅडमला छान भेटवस्तू देतील. श्री मॅडमला इथे बोलवण्याचं एकमेव कारण आहे, आमची खूप इच्छा होती श्री मॅडमच्या हस्तेच असं म्युझिक रिलीज व्हावं. कारण ना कुठेतरी इंग्लिश मधली शशी माझ्या मनामध्ये खूप घर करून राहिलेली आहे, आणि श्री मॅडमनी केलेली शशी आणि सोनालीनी केलेली शुभांगी कुडाळकर याच्यामध्ये मला खूप साम्य दिसत आहे. मी दिलीप भैयांना प्लीज विनंती करेन. दिलीप भैया या प्लीज. मी श्री मॅडमना एवढीच विनंती करेन की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आमच्या या फिल्मसाठी, कारण तोही एक लेडी ओरिएंटेड सब्जेक्ट होता आणि हाही एक लेडी ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलाय. थँक्यू व्हेरी मच. Namaskar. I wish I could speak in Marathi, but anyway, I have always had a great association with Maharashtrian, whether it is my favorite director, Gauri Shinde, or my dearest doctor bolun, ya sister bolun, ya my well-wisher bolun, Dr. Davreji. She's been so close to me and I'm so thankful to her. I want to take this opportunity to thank her for everything. And जब केदार शिंदे जी ने ये कहानी सुनाया, एक लाइन सुनाया, मुझे बहुत अच्छा लगा. It's a very simple and very sensitive and very sweet story. It's a heroine-oriented story. I wish him all the best, the whole entire team of this film. I wish them all the best. And Nishad, congratulations. I heard he's not even 20 years. It's amazing work you have done, I heard. And congratulations and I wish you all the best. और मेरी उम्मीद है इस फिल्म की सिल्वर जुबली के दिन हम लोग सब एक साथ इसी मंच पर मिलेंगे. मी श्री मॅडमला विनंती करेन, हे म्युझिक आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतोय ते एका माणसामुळे पोहोचू शकतो, आणि ते आहेत नानूभाई. तुमच्यातर्फे त्यांचा एक सन्मान करावा नानूभाईंच्या.
थँक्यू. नानूभाई, तुम्ही श्री मॅडमना ही आम्ही सुनील सरांची पण ट्रॉफी आणि रॉस इंटरनॅशनलची पण ट्रॉफी आली. मी श्री मॅडमना विनंती करतो की सुनील लुल्ला साहेबांची ट्रॉफी कोणीतरी घ्यावी आणि इरॉस इंटरनॅशनलच्या अख्ख्या टीमची ट्रॉफी तुम्ही तुमच्यापैकी. समीर, नंदूजी प्लीज. इरॉस इंटरनॅशनल. नानूभाईंना विनंती करेन मी, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं प्लीज. मेरी पहली मराठी फिल्म जो मैंने थिएटर में देखी थी वो थी अगं बाई अरेच्चा. 2004 सिटी लाइट सिनेमा मटूंगा. फ्राइडे के दिन मैं गया था शाम को 6:30 का शो. पहले दिन पिक्चर आधी ऊपर से गई थी. सैटरडे फिर मैंने देखी. संडे तीसरी बार फिर जाके मैंने पिक्चर देखी. तो पहली पिक्चर जो मैंने 3 बार थिएटर में देखी वो मराठी फिल्म दैट वाज अगं बाई अरेच्चा. और केदार ने इस फिल्म के मुहूर्त पे अगं बाई अरेच्चा 2 का जब फर्स्ट गाने की रिकॉर्डिंग पे मुझे बुलाया था. और एक दिन सडनली फोन आया कि नानू मुझे तुझे गाने सुनाने हैं. शिवाजी पार्क पे हम लोग रास्ते पे गाड़ी में गाने सुने और मैंने उसी दिन बोल दिया कि म्यूजिक मेरी होगी. और आज उसी म्यूजिक को हम लोग रिवील कर रहे हैं. सो लेट्स गो. आणि आता तो क्षण श्री मॅडमच्या हस्ती आपण या सीडीचं अनावरण करतोय. माझ्या आयुष्याची कथाच वेगळी. श्रीरंग देशमुखला त्या 2 व्यक्तींचं खूप मनातलं ऐकू यायला सुरुवात झाली होती. त्यातली पहिली व्यक्ती जी माझ्या खूप जवळची आहे आणि खूप काम केलं आहे एकत्र आणि या फिल्ममध्ये खूप छान रोल केला होता. शुभांगी गोखले यांना मी विनंती करतो प्लीज. एक छोटीशी भेटवस्तू आमच्यातर्फे. मला असं वाटतं की जुन्या पहिल्या व्यक्तीला कधी विसरू नये. सो आणि एक घरात व्यक्ती अशी होती की जिच्याकडे बघून मला स्वतःला असं वाटायला लागलं की आता खरं अगं बाई अरेच्चा 2 करायला पाहिजे. कारण जेव्हा मी फर्स्ट फिल्म केली, मैंने जो पहली फिल्म की अगं बाई अरेच्चा, इट वॉज इन 2004. तो उसमें उसने वो एक छोटा सा रोल किया था जो श्रीरंग देशमुख जो कैरेक्टर है उसको पहली बार बताती है कि मेरे मन की बात तुम्हें कैसे सुनाई दी. सो रियलाइजेशन होता है श्रीरंग देशमुख को कि यार मुझे कुछ सुनाई दे रहा है. तब वो 6 साल की थी, आज वो 17 साल की हो गई है. माई डॉटर सना शिंदे. और मुझे लगता है कि ये शुरुआत थी अगं बाई अरेच्चा की एंड नाउ शी इज ग्रोन अप. अभी मुझे लगने लगा था कि अभी करना चाहिए 2015 में. सोनाली, थैंक यू. Thank
थँक्यू मॅम आप यहाँ पे आहे आणि इथं जमलेल्या सगळ्या उपस्थित मंडळींना मनापासून आभार. मला असं वाटतंय की कार्यक्रम संपलाय असं ऑफिशियली जाहीर करणार नाही मी, कारण आता गप्पा रंगणार आहेत कॉकटेल आणि डिनर सोबत. पण त्यापूर्वी अजून एक धमाका जो आहे तो बाकी आहे. मराठी सिनेमामध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की एक मॅशअप तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि ते आहे अगं बाई अरेच्चा 2चं. सो आता पार्टी, गप्पा, कॉकटेल आणि बरंच काही. थँक्यू सो मच मॅम आप यहाँ पे आए.